हाय, मी प्राची. रक्षाबंधन स्पेशल शो टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आज भेटणार आहोत एका खास सेलिब्रिटीला आणि तिच्या सगळ्या कुटुंबाला. आणि ही सेलिब्रिटी अर्थातच कोण आहे तुम्हाला कळलेलं असणार आहे आता. मुक्ता, सगळं इतकं बिझी शेड्यूल, म्हणजे जा ये कंटिन्यू प्रवास, त्याच्यातून काम आणि या सगळ्यातनं राखी पौर्णिमा सेलिब्रेट करायची. काय ह्या सगळ्या धावपळीत, म्हणजे पूर्वीची राखी पौर्णिमा आणि आत्ताची राखी पौर्णिमा खूप फरक पडला असणार आहे ना? माझ्यासाठी फरक असा पडला की मुळामध्ये राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे मुळात काही वर्षांपूर्वीपर्यंत माझे इन्कम सोर्स होते. कारण दादा मोठा असल्यामुळे तो आधी नोकरीला लागला होता आणि आधी कमवू लागला होता. लहानपणी पण तो आधी कमवू लागला. म्हणजे त्यामुळे ते दोन महत्वाचे सीझन घालवायचे नाहीत माझ्या मते. जे काही वर्षभरातल्या याद्या, वस्तू, खाऊ जे काही असेल ते हक्काने दादाकडे मागण्याचे हे दोन माझे सण होते. त्यामुळे ते मी अजूनही मिस करत नाही. त्यामुळे धावपळ वगैरे सगळं मॅनेज होतं, आपोआप होतं, दोन्ही दिवशी मॅनेज होतं. म्हणजे कितीही काही असलं तरी लिस्ट तयार. हो, अगदी अगदी. नाही मी पण तिला लहानपणी म्हणजे तिला म्हणजे मी तिला बहीण पोळा असंच म्हणायचो या दिवसाला. कारण ती म्हणते तसं खरंच तो तिचा हक्काचा कमाईचा दिवस होता. आणि म्हणतो ठीक आहे, तुला आज काय तू मागायचं ते माग, आजचा दिवस तुझा आहे आणि आजचा दिवस संपला की मग उद्या पुन्हा मी बघून घेतो तुझ्याकडे. वसुली पण असायची का? वसुली असायची. मग पुढे काही आईने सांगितलेली कामं, दोघांना सांगितलेली कामं मला करायला लागणे. असं छोटं छोटं की काय नारळ खाऊन द्या वगैरे असं जसं ना, एक वाटी तू किंवा आज ही खोली आवरायची वगैरे, तर ती करायला लागायची. तेवढं कॉम्प्रोमाइज मला चालायचं. आणि मी घर आवरतानाही खूप लहानपणी हे करायचे, म्हणजे आई खोली ही आवरून जा तुम्ही, मी येते अर्ध्या तासाने बघा. तर सगळं सामान घेऊन कपाटाखाली सरकवून ठेवणे वगैरे अशा खूप खोड्या त्या काळात केलेल्या आहेत. पण मग 2-3 दिवस पुढची दादाची कामं केली की हे दोन सण मध्ये खूप छान जायचे. पण आधी ही सुद्धा कामं करावी लागत असतील ना, म्हणजे प्लॅनिंग करायचंय, खुश ठेवायचंय. हो हो. पण तो नाही, माझ्या लहानपणाचा लाड खूप करतो. म्हणजे तो 4च वर्षांनी मोठा आहे खरं तर माझ्यापेक्षा. पण ते एक हे आहे, म्हणजे माझं काय म्हणू की सर्व चुका करून झाल्यानंतर तिकडे जाऊन असं त्याला सांगितलं की हे चूक झालंय, आता तू निस्तर. की ते वर आई बाबांकडे जाण्याकरता जो माझा मार्ग आहे तो हा आहे, जो अजूनही आहे. की असं असं झालंय, तसं तसं झालंय, किंवा मी येऊ शकणार नाहीये, किंवा ऐन वेळेस मी इतके गोंधळ घालून ठेवले, तर ते सगळे आजही जो निस्तरतो तो दादाच आहे. म्हणजे आमचा दुवा आहे तो, आई बाबा आणि मी यांच्यातला. त्यामुळे ते महत्वाचं सेंटर आहे माझं. काकू, कुठल्या कुठल्या कारणांसाठी लाड होत आहेत तुम्ही ऐकलंय आता? अगदी अगदी. आणि मी नुसतं ऐकत नाहीये, पहिल्यापासून बघते. अगं ह्यांचे हे दोघांचे उद्योग असे चालले असतात आणि दोघं मिळून मला छळतात. पण तू जसं म्हणालीस की एक इन्कम सोर्स आणि कमाईचं साधन दोन्ही सण म्हणजे, तर त्याचं प्लॅनिंगही भरपूर चालत असेल. जसं तू उल्लेख केला की काय काय हवंय आपल्याला वर्षभरात, मग मला या गोष्टींची गरज आहे, मग यातली प्रायोरिटी कुठली ठरवायची, काय मग ही घेऊ का ते घेऊ, मग काय सांगायचं? ऍक्च्युली बऱ्यापैकी गोष्टी सुचवल्या जायच्या मला दादाकडनंच. म्हणजे कारण सतत चालू असतंच ना आपलं की मैत्रिणींना ते, आणि ते टायमेक्स काहीतरी तेव्हा जस्ट लहान मुलांसाठी घड्याळ आली होती, निळ्या रंगाचं घड्याळ प्रचंड आवडलं मला. तर ती अमकी अमकीने ते घड्याळ घेतलंय वगैरे एक सुरुवात करायची. साधारण पहिले 3-4 महिन्यापासूनच एक फिल्डिंग लावून ठेवायची की हे आहे, की साधारण बजेट काय आहे, कुठवर जातंय वगैरे, ह्याचा आपण विचार करायचा नाही, ते दादा ठरवेल. आणि मग आई बाबा दादा ते मॅनेज करतील. मी फक्त लहान असल्यामुळे कसं व्हायचं की मला हे हवंय, खरं तर कलर पेन्सिल संपल्या यावेळेस वगैरे, काय वाटेल ते त्या लिस्टमध्ये काहीही असायचं. म्हणजे अगदी छोटे रुमाल पासनं वाटेल ती मोठी सायकल, किंवा अगदी माझी पहिली 2 व्हीलर पर्यंत ज्या काही गोष्टी होत्या. आणि जसं त्याचं वाढत गेलं, म्हणजे तो अगदी लहानपणी दादा बालोद्यानमध्ये, आकाशवाणीमध्ये पहिल्यांदा त्यांनी काम सुरू केलं बालकलाकार म्हणून, आणि तो स्वतः ऍक्टर म्हणून पण त्यांनी बरंच काम केलं. तर बालोद्यानमधल्या पहिल्या कमाईतली पण वाटेकरी मी होते. म्हणजे ते होतं कारण मला कधी मागायला लागलं नाही, कारण त्याचं खरंच मनापासून खूप प्रेम आहे. आणि भांडण कमी चालायचं. म्हणजे आई बाबा दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे त्याच्यावर माझी जबाबदारी असायची आजी गेल्यानंतर. सो तो मला खेळवणे, किंवा लहानपणात तो पेंटर आहे, तर त्या कितीतरी आमच्या वह्याच्या वह्या भरलेल्या आहेत ज्यात दादानी मला चित्र काढून खेळवले की मग पुढे जातात, मग ही माणसं पुढे, असे कॉमिक स्ट्रीप किंवा. तर त्यामुळे आमचं खूप जमायचं पहिला, म्हणजे आजपर्यंत बॉन्डिंग आहे. क्रिएटिव्हिटीचा सगळा धागा तुझ्यामध्ये जो आलाय त्याचा सोर्स
पण दादा आणि आई. नाही, आईच म्हणजे ऑफकोर्स आई. कारण म्हणजे एकतर आम्ही वेगळ्या पद्धतीने लहानाचे मोठे झालो. आम्ही म्हणजे खोड्या वेगळ्या होत्या, आमचे खेळ वेगळे होते, मित्रमंडळी आमची फार वेगळ्या पद्धतीची होती. मी चिंचवडसारख्या छोट्या गावात आम्ही राहत होतो, पण आम्हाला खूप चांगले मित्रमैत्रिणी होते आणि आम्ही फार इंटरेस्टिंग बालपण घालवलेलं आहे. आणि ज्या ट्रॅडिशनल गोष्टी असतात, ज्या युजली पालक करू नका म्हणतात, त्या आम्हाला अगदी मोकळेपणे करू दिल्या जायच्या लहानपणीपासून. की म्हणजे अगदी वार्षिक परीक्षा तोंडाशी असताना कुठच्या तरी चित्रकलेच्या स्पर्धेला आई अगदी आवर्जून आम्हाला घेऊन पुण्याला जायची, चिंचवडून पुण्याला आणायची वगैरे. सो आम्हाला ते पहिल्यापासून होतं की ह्या सगळ्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मग ते हळूहळू रिफ्लेक्ट होत गेलं आमच्या करिअर डिसिजन्समध्ये. पुढचे सगळे जे महत्त्वाचे निर्णय घेतले आयुष्यातले आम्ही. आणि चढ उतार असतातच, म्हणजे निर्णयांमध्ये चढ उतार हे त्याच्या सगळे असतात. मुक्ताचा तिचा स्वतःचा स्ट्रगल आहे, माझा स्वतःचा स्ट्रगल आहे. पण या सगळ्यामध्ये जो एक क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स जो पाहिजे, हे करण्यासाठी तुम्हाला आतून एक ऊर्जा पाहिजे असते, ती आईकडनं मिळाली निश्चितच. आई बाबांकडनं, दोघांकडनं. पण आई तर खूपच म्हणजे ती स्वतः चांगली चित्रकार आहे, उत्कृष्ट लिहिते आणि गाते, त्यामुळे ते आय एम शुअर ते आईकडनं आलेलं आहे. आणि कलेच्या क्षेत्रात खास करून हे सगळं स्ट्रगल खूप वेगळं असतं. म्हणजे कुठल्या मुवमेंटला यश येईल माहित नसतं. ते तुम्ही म्हणजे कधी टेन्शन नाही यायचं हे काय करणार आहे, तसं स्ट्रगल चालू आहे आणि हे स्ट्रगलिंग काळ किती राहील. तसं खरं सांगू का तुला, मला ह्या मुलांना म्हणजे लहान म्हणजे पाळण्यात पाय दिसतात वगैरे वगैरे ते म्हण जरी असली तरी मला जाणवत होतं की ही मुलं काहीतरी वेगळी होणार आहेत. आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले म्हणण्यापेक्षा त्यांच्या गुणांना आम्ही वाव दिला. तू म्हणतेस तो प्रश्न फार महत्वाचा आहे. पालक पण मला विचारतात की दोन्ही मुलं अशी कलेच्या क्षेत्रात थोडंसं, दोघांनाही, माझ्या मिस्टरांना आणि मला टेन्शन होतं. लोक आम्हाला बोलायची, म्हणायची शाळेतल्या ह्या शिक्षिका आणि तुम्ही काय मुलांना एक ह्याच्यात जाते, हा मुलगा चित्रच काढतो, लोक आम्हाला खूप बोलायची. पण आम्ही इतकं म्हणजे आम्हाला खात्री होती या दोघांची की हे काहीतरी वेगळं करतील आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनी त्यांना भरपूर, मुळात म्हणजे आमच्या घरामध्येच सगळे, म्हणजे माझी सासू सासरे 75 वर्षाचे सासरे होते, पण त्यांचं पण ह्या मुलांना खूप प्रोत्साहन होतं आणि त्यामुळे ही मुलं अशी छान घडत गेली आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. म्हणजे हे पाठबळ खूप महत्वाचं ठरतं ना सगळ्या पूर्ण तुमच्या करिअरमध्ये. खूपच महत्वाचं ठरतं. म्हणजे आई स्वतः ऍक्टिव्ह आहे, ती लहान मुलांसाठी बरंच लिहिलंय तिने, छान नाटकं लिहिली आहेत. माझं पहिलं, मी स्टेजवर पहिलं उभं राहण्याचं कारण आई आहे. की मी खूप लहानपणी बुजरी होते, तर माझ्या वयाचे मित्रमैत्रिणी मिळावेत म्हणून उपाय काय केला, तर तिने एक नाटक बसवलं सगळ्या आमच्या गल्लीतल्या मुलांना घेऊन आणि त्यात मी पहिल्यांदा काम केलं. किंवा माझे बाबा स्वतः खूप, आज ते नाहीये तिकडे, त्यांच्या कामामुळे ते व्यस्त आहेत, पण ते स्वतः उत्तम वाचक आहेत, क्रिटिक आहेत, उत्तम नाटकं बघतात, सिनेमे बघतात आणि क्रिटिसिझम हा मोस्ट वेलकम पार्ट आहे आमच्या घरातला. की मी जर काही करत असेल किंवा ह्याचं जर काही असेल, तिचं जर काही असेल, किंवा आमची निवेदिता माझी बहिणी, दादाची बायको, तर कोणीही काही केलं तर ते पहिल्यांदा घरी येतं आणि पहिला ऑडियन्स हा घरात असतो आणि पहिल्यांदा क्रिटिसाइज केलं जातं. त्यामुळे त्याची भीती वाटत नाही, कारण चुका नाही काढल्या तर पुढे कसं शिकणार कसं, हा जो बेसिक मुद्दा आहे. त्यामुळे ते सगळे जाणकार श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, त्यामुळे ते फरक पडतो, खूप फरक पडतो आणि स्ट्रॉंग वाटत राहतं तुम्हाला बॉन्डिंग, फॅमिली बॉन्डिंग. मला एक तुला गंमत सांगायची आहे. आम्ही चिंचवडला राहत होतो. आमच्या प्रत्येक भिंतीवर तुला इतक्या विविध प्रकारची चित्र या दोघांनी काढलेली होती आणि वेळ जागा पुरत नाही म्हणून टेबलाच्या खाली जायची दोघं जण, तिथे चित्र, म्हणजे आमच्या घरात अक्षरशः सगळ्या भिंती वेगवेगळ्या रंगाने. आणि कुणी आलं तर मला म्हणजे एखाद दिवस कधीतरी मनात यायचं काय बाई आपलं घर आहे, पण ही मुलं इतकी चित्र काढायची. पण आम्ही दोघांनी कधीही त्यांना असं हे आता इथं घाण करू नका, एक क्षणभर कधीतरी बाई म्हणून मला वाटायचं, पण बाबा त्यांचं म्हणायचे की नाही काय करतात ते करू दे. अक्षरशः सगळ्या भिंती ह्या दोघांनी वेगवेगळ्या चित्रांनी काढून ठेवल्या होत्या. मला वाटतं यामुळे तुम्हाला भांडणं करायला वेळच मिळाला नसेल. नाही मिळाला, खरंच नाही. आणि आमचे खेळ वेगळे होते. तुला मग सांगितलं की चित्र काढणे, किंवा आता दिवाळीचं आकाशकंदील घरीच तयार व्हायचा दरवेळेस नवीन काहीतरी, आणि मग ते लोकांना पण समजायचं की यावर्षी काय करताय. मी लहान असताना कधी मिकी माऊस, संक्रांत आली की घरात आम्ही पतंग लावून डेकोरेशन करायचो, बांधायचो. जे काही आई रांगोळी काढायची, या गोष्टी व्हायच्या. नाच बसवायचे माझे, घुंगरं होती घरात, वाद्य होती, काही वाद्य वाजवायचा प्रयत्न, खूप गोष्टी करायचो आपण लहानपणी. त्यामुळे खरंच वेळ नव्हता. आणि आई बाबा कविता वाचायचे घरात, कथा वाचायचे आमच्यासाठी, मजा होती, वेगळं होतं. जसं ती सांगत होती की तिचं प्लॅनिंग सुरू असायचं की काय हवंय राखी पौर्णिमेला. तुम्हाला पण हे टेन्शन येत असेल की काय यावेळेला काय द्यायचं किंवा काय मागणार आहे. नाही, माझ्याकडे मागण्याचा फारसा प्रश्न येत नव्हता, कारण ती मागायच्या आधीच म्हणजे अशा वस्तू ती म्हणायची आई आता आणू नकोस.
अजून सुरू आहे. पण दादाच्याकडे मात्र ती सगळं हक्काने मागून घ्यायची आणि मला माहित नसलेल्या गोष्टी ती त्याच्याकडे मागायची. दोन्ही मुलांनी माझ्याकडे काही फारसं कधी मागितलं नाही, कारण तशी त्यांना संधी म्हणजे मिळालीच नाही तशी संधी. पण मलाच मुळात आवड आहे खूप काय काय घेऊन यायची. म्हणजे आणू नका आता, वास भरपूर झालं माझ्याकडे असं. आणू नका. कारण अजूनही मी इतकी मोठी झाली आता, म्हणजे ऍक्टर म्हणून नाही, मुलगी म्हणून, पण माझी खरेदी आईबरोबरच असते अजूनही. आणि अजूनही माझे कपडे, दागदागिने वगैरे आई स्वतः घेऊन येते आणि तिचा चॉईस खूप चांगला आहे माझ्यापेक्षा. तर तिला सांगायला लागतं की आता बास, जागा संपली माझ्या मुंबईच्या घरातली, आता नको. तर ती संधी आईबाबांनी खरंच दिली नाही. म्हणजे योग्य वेळीच्या थोडंसं आधी सगळ्या गोष्टी मला मिळाल्या, कारण मी लहान होते. दादाला करायची काही गोष्टी नंतर उशिरा मिळाल्या पण असतील. मग दादा चिडायचा की तिला एवढे सगळे लाड होत आहेत, मला मिळत नाहीये. नाही, मला वाटतं ती मोठ्या भावंड आणि लहान भावंडाचं ते इक्वेशन ठरलेलं असतं. म्हणजे प्रत्येक घरातली मोठी भावंड ही समजूतदार असणं अपेक्षित असतं बहुतेक. ते तसंच आमच्याकडे पण आहे. त्यामुळे मला ते कधीच ऑड वाटलं नाही. ते तसंच असणं अपेक्षित होतं. लहानपणापासून आम्ही तसेच मोठे झालो होतो. आणि मग मला खूप प्रवास करायला लागला माझ्या कामानिमित्त, आणि मी काही वर्ष हैदराबादमध्ये पण राहिलो. तर त्या वर्षांमध्ये मला अगदी आठवतंय की म्हणजे बऱ्याचदा मी हैदराबादला विशेषतः जाणवतं. जसं आपल्याकडे कसं की राखी पौर्णिमा आली की तुम्हाला सगळ्या दुकानात अशा राख्या अचानक दिसायला लागतात. समोर आम्हाला तसा फील तिथे यायचा नाही. असतील पण आम्ही ज्या परिसरात राहत होतो त्यामुळे असेल. पण मुक्तीचे फोन सुरू व्हायचे, म्हणजे मुक्ताचे फोन यायचे आम्हाला, दादा तू ते म्हणलं होतंस ना मागच्या वेळेस की ते तशी बॅग तुला बघितली तू मॉलमध्ये हैदराबादमध्ये, तर ती आहे का अजून तशी, ती मॉलमध्ये मिळते का तशी वगैरे. मग अच्छा राखी पौर्णिमा आलेली आहे, म्हणजे आता ही सुरुवात झाली हळूहळू. पण हे म्हणजे तेव्हा फोनवरती व्हायचं सगळं. आणि मी म्हणजे मला वाटतं 2 वर्ष असं झालं असेल की मी भाऊबीजेला येऊ नाही शकलो. तर तिला असा मोठा बॉक्स कुरिअर केला होता, सगळ्या छोट्या छोट्या वस्तू गोळा करून तिने सांगितलेल्या. साधारण 1-2 महिन्याची छोट्या छोट्या वस्तूंची जी लिस्ट होती ते सगळ्या गोळा करून विकत घेऊन, आणि त्याचा प्रॉपर. आणि माझे जे रूममेट्स होते ते पण म्हणायचे की अरे तुझी बहीण फार डिमांडिंग दिसते रे, हे बराच सोहळा आहे हा. म्हणजे आम्हाला, आणि परराज्यातली जी मुलं होती, म्हणजे केरळमधला माझा एक मित्र होतो, मला नव्हतं माहिती राखी पौर्णिमा एवढा मोठा सण असतो की तुला एवढं टेन्शन आलं आणि एवढं वस्तू तू गोळा करतोस. म्हटलं नाही, एवढा मोठा नसतो, आमच्याकडे तो एवढा मोठा असतो आणि त्याला पर्याय नाहीये. जसं तू म्हणलं की स्ट्रगलिंग पिरियड मधलं देणं मुश्किल होतं, पण मी दिलं. पण असं काय होतं म्हणजे जे मुक्तानी मागितलं आणि तुझ्यासाठी पण ते कायम की अरे हे वेगळं आहे काहीतरी. तिला मी एकदा एक डेनिमचं जॅकेट दिलं होतं. तिला ते कायम हवं होतं. तिला म्हणजे तसं 2 व्हीलरवर जाताना घालायचं जॅकेट असं त्याचं जे. आणि ब्रँडेड गोष्टी वगैरे तेव्हा आपल्याकडे फार नव्हतं. ही बरीच 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्याच्यापेक्षा जास्त जुनी गोष्ट असेल. माझ्याकडे 2 व्हीलरच नव्याने आली होती तेव्हा, आणि असं ते मी कुठेतरी पाहिलं होतं, मी टीव्हीवर वगैरे पाहायला असणार ते. पण ते घेतल्यानंतर मुक्ता फारच खुश झाली होती. म्हणजे तिला ते असं म्हणजे तिचे 6 महिने त्या जॅकेटवर चांगले गेले त्या पुढचे. त्यामुळे मला आठवतंय की इट वॉज अ बिग डील फॉर हर दॅट टाइम. तुझ्या कुठल्या लक्षात आहे म्हणजे डेनिम जॅकेट हे त्यांनी उल्लेख केला, पण तुझ्यासाठी पण असं स्पेशल काहीतरी असणार. हो, माझ्यासाठी ती ऍक्च्युली दादा नव्हता इकडे तेव्हाची जी हैदराबादवाले जे 2 होते ना, ते मला आठवतात. कारण तेव्हा मी त्याला मिस करत होते. म्हणजे बॉक्स मी उघडून वगैरे फोटो काढून त्याला परत फोटो पाठवले वगैरे. पण मला असं वाटलं की नाही, म्हणजे गिफ्ट वगैरे मजा येते, पण ती जी सगळी प्रोसेस आहे ती मिस करतोय आपण. म्हणजे वस्तू घेणं देणं हा एक भाग होतो त्यातला, पण ते मग तो म्हणणार नाही मुक्तू असं नाही, मग म्हणणार नाही प्लीज वगैरे, हे जे आहे ना ते फार मजेशीर असतं. म्हणजे राखी पौर्णिमा किंवा भाऊबीज सोड, पण अगदी सुरुवातीला मला हे पण आठवतं, तो एका एजन्सीत जस्ट इलस्ट्रेटर म्हणून काम करत होता. आणि मला आईबाबांकडनं माझे पॉकेट मनी वगैरे असायचाच, पण मला ती आवड आहे की दादा माझ्यासाठी करतो, अशी मला आवड आहे. जी आज मी आता निवेदिता आणि दादा आलेत तर ते दोघं मिळून माझ्यासाठी करतात, आणि मला त्याच्याविषयी आनंद वाटतो. म्हणजे खूप लाडो माझ्याकडे लुना होती तेव्हा 4th हँड पहिली गाडी माझी, तर ती लुनातलं पेट्रोल संपलं म्हणून किती वेळ त्यांच्या एजन्सीच्या बाहेर जाऊन उभी राहायची. आणि त्यालाही जेमे तेम्याचा काही C मधला पगार असेल तेव्हा, की जस्ट किंवा 4 आकडी जस्ट झाला. मी पार्ट टाइम काम करत होतो एजन्सीमध्ये, आणि माझा जो बॉस होता माझा, हे तुझी बहीण आली बहुतेक, तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं. म्हणजे बॉसला पण माहित झालं होतं. कारण मी खाल्ला क्षीण आवाजाचा तो हॉर्न होता, तो वाजवायचे. आणि तो मी आले की खडखड 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 माझी लुना वाजायची, आणि ते कळायचं की आलीये, देबूची बहीण आली. आणि मी ते काय 20 रुपये 25 रुपये 50 जे काही तो मला देईल ते सुखाने घेऊन पुढे जाऊन पेट्रोल टाकून निघायचे. जसं तू म्हणालीस की तो हैदराबादला होता त्यावेळेला तुझ्यासाठी ते खूप मिस केले असतील तू सगळं, आणि आता तुझ्या कामाच्या शेड्यूलमुळे दिवसेंदिवस जसं ललित कला झालं त्याच्यानंतर तुझं सगळंच आयुष्य पुन्हा खूप जास्त हेक्टिक, खूप जास्त बदलत गेलेलं असणार आहे. कशी असते ही राखी पौर्णिमा आताची?
हॅपनिंग असते, म्हणजे आम्ही प्रयत्न करतो भेटण्याचा. दरवर्षी भेटणं होतच असं नाही, खरं तर आम्ही प्रयत्न करतो. भाऊबीज असेल किंवा राखी पौर्णिमा असेल, अगदीच नाही तर ते कधीतरी येतात तिकडे. निवेदिताला पण सुट्टी असली तर ते दोघं जण मिळून येतात, नाहीतर आम्ही कुठे जातो किंवा मग त्याच्या आसपासचा एखादा दिवस तेव्हा भेटतो, असं काहीतरी करतो. आणि मला तेच लक्षात आलं की ते रिच्युअल महत्वाचं नाहीये फायनली. म्हणजे राखी बांधणं, हातावर राखी त्या दिवशी असण्यापेक्षा आपण वेळ एकत्र घालवण्याचीच आपल्याला मजा वाटते. तर तो आम्ही प्रयत्न करतो मॅक्सिमम ते करण्याचा. ते नातं, ते सगळे क्षण हे तुमच्यासाठी जास्त मॅटर करतात. हो तसं झालंय, कारण काय होतं आता प्रत्येक आपल्या सगळ्या शहरी जीवनात म्हणजे मुक्ताचं क्षेत्र असं आहे त्यात पुन्हा की खूप कमिटमेंट्स असतात. कधी कधी तिथं सलगपणे चालणारं शूटिंग असतं किंवा नाटकाची तारीख असते आणि शक्य नसतं की त्याच दिवशी ते साजरं होईल. संक्रांतीच्या दिवशी आपण खरंच एकत्र कुटुंब जमू वगैरे वगैरे. ते हल्ली सगळ्या शहरी जीवनातलं आपलं झालंय की आपण सगळे वेगवेगळ्या प्रतलावरती असतो आणि मग जेव्हा जेव्हा आपल्याला ती संधी मिळते तेव्हा आपण ती प्रतला जवळ आणतो आणि मग तो आपण क्षण फेस्टिव्हिटी म्हणून साजरा करतो. तर असं खरंच चांगलं असतं की तुम्ही त्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी एकत्र आहात किंवा राखी पौर्णिमेच्या दिवशी एकत्र आहात. पण तसं नाही जमलं तर ज्या वेळेस आम्हाला जमतं एकत्र येणं त्यावेळेस मग आवर्जून थोडंसं मग चांगलं खाल्लं जातं, काहीतरी गोडधोड आई करते आवर्जून आठवणींनी आमच्या आवडीचं, किंवा मग एकत्र मिळून आम्ही कुठची ती फिल्म बघतो. हे सगळं होतं, नाही असं नाही. फक्त पण आता हे सगळं म्हणजे थोडेसे इक्वेशन्स, कारण जेव्हा मुक्ता सेलिब्रिटी झाली आहे त्यावेळेला अगदी कुठं जायचं तरी म्हणजे एरवी असं कॅज्युअली तुम्ही कुठेतरी चला चक्कर मारून येऊ, चला इथे जाऊन येऊ, पण आता ते थोडं बदलत असणार आहे तुमच्यासाठी की कुठेही गेलं तरी पटकन हिच्या भोवती गर्दी जमा होणं आणि मग आपले कुठे जे क्षण असतात ते मिस करतोय का काय? नाही, थोडंसं काय अगदी रिअलिस्टिक हे होतं, नाही असं नाही. पण याचा आम्हाला तणाव येत नाही. म्हणजे तिन्ही तर ते अगदी म्हणजे इट्स पार्ट ऑफ अवर लाईफ. आणि थोडं आपण मराठी माणसांचं आपलं अप्रोच होण्याचं पण हे वेगळं असतं. आता समजा सणाच्या दिवशी कोणी आम्ही कुठे मॉलमध्ये फिरतोय तर येऊन फक्त ते विश करून जातात तिथे चाहते. आणि आम्ही नेहमी बघतोय की असं खूप कधी असं गरडा पडतो किंवा असं त्रासदायक नसतात ते प्रसंग पण अगदी म्हणजे सहजगत्या मुक्त हाताळते. सिनेमाला जातो किंवा मॉलमध्ये शॉपिंग करतो किंवा कुठे सार्वजनिक ठिकाणी कुठचे असतो, लोक येऊन भेटतात वगैरे, तर आम्हाला अप्रूप असतो. पण ती अगदी सहजपणे हँडल करते ती परिस्थिती. ते पण मी बघितलंय. म्हणजे काय कौतुक कायम म्हणजे भाऊ असेल किंवा आई वडील, हे कौतुक कायम राहणार आहे. हो राहणार आहे. म्हणजे आणि मी कारण मी त्यांच्यासाठी लहानच राहणार आहे कायम. आणि ते लहान असणं मला फार आवडतं. त्यामुळे सोयीचं आहे म्हण किंवा मला क्युरिओसिटी आहे, मुक्ताची यावेळेची लिस्ट काय आहे, तयार आहे का? नाही, आता मी लिस्ट करणं सोडून दिलं खरं तर. कारण आता खरं तर वेळासाठीच जगडायला लागतं आपल्याला. म्हणजे आता वस्तू पाठवणे, ऑनलाईन ऑर्डर करून एकमेकांना गिफ्ट पाठवणे असंही होतं आता की ते छान आहे किंवा हे छान आहे, किंवा मिळतात वस्तू घेतल्या जातात पण आता मिळत नाही तो वेळच. त्यामुळे अशा निमित्ताने कधीतरी आलं जातं, भेटलं जातं, तर ते जास्त आम्ही चेरिश करतो. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. हे खरे क्षण आहेत जे चेरिश करायचे आयुष्यभर आपल्या सगळ्यांनाच, अर्थातच ना. थँक्यू तुम्हाला सगळ्यांचे, आणि राखी पौर्णिमेला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.